किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सिस्टीमचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी किम्स मानवता हॉस्पिटलचे डायरेक्टर व चीफ सर्जिकल अँकोलॉजिस्ट डॉक्टर राज नगरकर, COO डॉक्टर निलेश सिंग, कन्सल्टंट रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉक्टर प्रणित सोनवणे, डॉक्टर स्पंदन कोशिरे, डॉक्टर मयूर पेळखे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना डॉक्टर राज नगरकर यांनी सांगितलं की मिसो तंत्रज्ञान AI आधारित असून पूर्णपणे स्वयंसंचलित आणि अत्यंत प्रिसिजन देणारे आता नाशिककरांसाठी उपलब्ध झाले आहे। ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियेत सुरक्षितता, अचूकता आणि जलद रिकव्हरीचे नवे पर्व सुरू झाले आहे। या कार्यक्रमाला हॉस्पिटलचे वरिष्ठ पदाधिकारी, रोबोटिक्स जॉइंट रिप्लेसमेंट तज्ञ, डॉक्टर आणि मीडिया प्रतिनिधी उपस्थित होते। या भव्य सोहळ्यात MISSO प्रणालीच्या मदतीने युनिलॅटरल रोबोटिक टोटल नी रिप्लेसमेंटचे लाईव्ह प्रात्यक्षिक दाखवण्यात आले, ज्यामुळे उपस्थितांना आधुनिक प्रिसिजन सर्जरीचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला। स्टार्ट करू। नमस्कार, मी डॉक्टर प्रणित सोनवणे, रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन, किम्स मानवता हॉस्पिटल नाशिक। आज 25 नोव्हेंबर रोजी आपण येथे मिसो फुल्ली ऑटोमॅटिक रोबोट ह्या यंत्रणेचा लोकार्पण सोहळा पार पाडला आहे। ह्या लॉन्चिंग मागचा मुख्य हेतू म्हणजे की रोबोटिक सुविधा, रोबोटिक सर्व्हिसेस ह्या आपल्या सगळ्या नाशिककरांना किंवा उत्तर महाराष्ट्रीयांना पोचाव्या, ह्या मागचा उद्देश आहे। रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट कोणासाठी? ज्यांची गुडघेदुखी मेडिसिननी कमी होत नाही आहे, आयुर्वेदिक उपचार करूनही गुडघेदुखी जात नाही, चालायला त्रास आहे, मांडी घालायला त्रास आहे, अशा पेशंटला जेव्हा जॉईंट रिप्लेसमेंट सांगितलं जातं, जॉईंट रिप्लेसमेंट करताना मॅन्युअलरित्या आणि रोबोटिकरित्या केलं जातं। तर रोबोटिकरित्या केलेलं जॉईंट रिप्लेसमेंट हे ॲक्युरेट, कमी रक्तस्राव, कमी काप आणि ऑपरेशन नंतरची जलद रिकव्हरी असे फायदेशीर ठरते आणि पेशंट लवकर स्वावलंबी होतो आणि लवकर वेदनारहित जीवनाकडे वाटचाल करतो। तर अशी ही मिसो रोबोटिक सिस्टीम आज आपण येथे किम्स मानवता हॉस्पिटल येथे लॉन्च केली आहे। थँक्यू।